स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता ओम नमो ज्ञानेश्वर चरण सेवा अखंडित. प्रस्तुत चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहातील आजची सेवा करत असताना महाराष्ट्रातील कुठलाही कीर्तनकार आजचा अभंग हा मागणीपर प्रकरणातील घेतो. पहिल्या दिवशी भगवंताच्या रूपाचं वर्णन असतं, दुसऱ्या दिवशी नामाचं असतं, 7व्या दिवशी देवाकडे मागायचं असतं आणि 8व्या दिवशी काला असतो. त्या वारकरी संप्रदायाच्या परंपरेप्रमाणे आजच्या कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग परमात्मा पांडुरंगाचे लाडके भक्त असणारे नामदेवराय, हे नामदेवराय पांडुरंगाकडे मागणं मागतात. काय मागतात? हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित. देवानी नामदेवरायाला विचारलं, नामदेवराया काहीतरी मागा. त्यावेळेस नामदेवरायाने मागितलं, देवा मला तुमच्या चरणाची सेवा पाहिजे. देव म्हणले, ठीक आहे नामदेवा, तुम्हाला चरणाची सेवा दिली, आणखीन काय पाहिजे? परत नामदेवरायाने दुसऱ्या चरणामध्ये सांगितलं, वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा. देवा देवा मला पंढरपुरामध्ये वास्तव्य मिळावं, आणि वास्तव्य असं तसं नाही, मला तुझ्या भक्तांच्या संगतीमध्ये मला वास्तव्य मिळालं. देव म्हणले, नामदेव तुला तेही दिलं. पुढं नामदेव म्हणले, मी पुढल्या जन्मामध्ये देवा कुठल्याही जातीत येऊ दे, कुठल्याही जातीत जरी आलो ना तरी देवा मी तुझीच सेवा करल. आणि हे कमळापती, हे असणाऱ्या पांडुरंगा, मी हे जे मागणं मागितलंय ते तू मला पुन्हा 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 दे. हा झाला अभंगाचा साधा सरळ सोपा मतितार्थ. आता मागणीचे प्रकार 3 आहेत.
बघा, मागणीचे प्रकार 3 आहेत. एक गरज आहे म्हणून मागतो, एक गरज आहे म्हणून मागतो, एक परंपरा आहे म्हणून मागतो आणि एक स्वभाव आहे म्हणून मागतो. बघा, हे 3 प्रकार तुम्हाला समजून सांगतो. समजा मला बंगला बांधायचा आहे, माझ्याकडे 10 लाख रुपये कॅश आहे, बंगल्याचं बजेट 25 लाख रुपये होते, मला 15 लाख कमी पडतात, मला पैशाची गरज आहे म्हणून मी कोणाला तरी मागतोय. ह्याला कुठलं मागणं म्हणतात? गरज आहे म्हणून मागणं म्हणतात. दुसरं मागणं कुठलं आहे? परंपरेनं मागायचं. आता तुम्ही म्हणणार परंपरेनं काय मागायचं? कितीही मोठा श्रीमंत माणूस असू द्या, कितीही मोठा कोट्याधीश असू द्या आणि त्याच्या घरामध्ये परडी असू द्या, परंपरेनं 5 घरं का व्हायना पण मागावीच लागतात. त्याला परंपरेचं मागणं म्हणतात. आणि तिसरं स्वाभाविक मागणं. काय काय लोकांचा असा स्वभाव असतो की सारखं लोकांना मागायचं. आता स्वभाव कसा असतो तुम्हाला सांगतो. बघा, स्वाभाविक मागणं कसं असतं सांगतो. एक राजा होता, राजा, आणि तो राजा एके दिवशी आपल्या नगरीमध्ये असा फेरफटका मारत होता. आणि फेरफटका मारत असताना त्या राजाला एक भिकारी, एक वैदी गावामध्ये भीक मागताना त्या राजाला दिसली. ती इतकी सुंदर होती, इतकी सुंदर होती की राजाला वाटलं ही आपली बायको करून घ्यावी. राजाला काय वाटलं? ही भिकारीण आपली बायको करून घ्यावी. राजाने आपल्या सेवकाला सांगितलं, त्या भिकारणीला राजवाड्यावरती आणलं. राजाबरोबर लग्नही तिचं झालं. आणि लग्न झाल्यानंतर त्या भिकारणीला काय केलं माहिती आहे का? सोन्याचं ताट, चांदीचा तांब्या, अनेक प्रकारची पंचपक्वानं तिच्या पुढे आणली. राजाने जेवण केल्यावर तिला सांगितलं, आता तुम्ही राणी आहात, जेवायला सुरू करा. तिला जेवायला सुरू करा. ती फक्त ताटाकडे बघायची. ती जेवणा त्यावेळेस तिच्या बरोबर असणाऱ्या काही मैत्रिणी होत्या, राजाच्या शिविका होत्या. त्यांनी विचारलं, म्हणले तुम्ही का जेवणा? म्हणले मी आहे कोणाची? पहिली, आधी होता वाग्या, मग झाला पाग्या, येळकोट म्हणता राहिना, मूळ स्वभाव जाईना. हा, तिचा मूळ स्वभाव होता काय? ती म्हणली, हो का, मी जेवते, मला भुका लागले, मग माझा काय वाडगे, मला इथं कुणाच्या तरी 5 घरात भीक मागावी लागेल आणि ते खाल्ल्याशिवाय माझं पोट भरणार नाही. हा तिचा स्वभाव होता महाराज. मग असं स्वभावाचं मागणं, परंपरेचं मागणं आणि गरजेनं मागणं. मग नामदेव राय म्हणतात, माझं परंपरेतलं मागणं आहे. माझं मागणं परंपरेतलं आहे. नामदेव रायांची परंपरा काय? काही मागणे आम्हा, काही मागणे आम्हा, काही मागणे आम्हा
ठीक आहे, देवाजवळ मागायचंय, पण काय मागायचंय? भगवंताच्या चरणाची सेवा मागायची आहे. हे आमच्या घराण्याची परंपरा आहे. बघा, माग कार्तिक वारी झाली, लाखो लोक कार्तिक वारीला आलेले होते. तशीच पूर्वी एक फार मोठी वारी भरलेली होती. नामदेवराय भगवंताचे सगळ्यात लढीवाळ भक्त, कारण नामदेवाच्या हातून देव दूध प्याला होता. दूध नामदेवाच्या हातून देवाने जेवण केलेलं होतं. दररोज मैत्रीचं नातं नामदेवाचं आणि माझ्या पांडुरंग परमात्म्याचं होतं. ज्यावेळेस लाखोंचा जनसमुदाय कार्तिकी आषाढीला यावा, त्यावेळेस जे नामदेवराय दररोज रावळामध्ये कीर्तन करायचे ना, ते नामदेवराय त्या दिवशी वाळवंटामध्ये कीर्तन करतो. नामदेवांचं कीर्तन वाळवंटामध्ये चालू होतं. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटे, आणि ती गर्जना माझ्या पांडुरंग परमात्म्याच्या कानावरती गेली. आणि तो देव मंदिर सोडून नामदेवांच्या कीर्तनामध्ये वाळवंटामध्ये, देव वाळवंटामध्ये आल्यानंतर देव इतके नाचायला लागले, इतके नाचायला लागले. नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर. सावध होई देवा ऐसे बोले कबीर. देव नाचायला लागला आणि नाचता नाचता देवाचं धोतर पिटलं. देवाला कळलं सुद्धा. आणि महाराज त्यावेळेस पासून कीर्तनकाराने कंबर बांधायची पद्धत निघली, धोतर निष्ठून म्हणून. लय जण विचारते ती कंबर का बांधते, ह्याचं उत्तर हे. आणि मग कबीराने देवाला सावध केलं. देव सावध झाले आणि सावध झाल्यावर देवाने नामदेवरायाचा हात धरला. पांडुरंगाने हात धरला. नामदेवा, किती सुंदर कीर्तन केलं रे. बोल नामदेवा, तुला काय मागायचं ते माग. देव काय म्हणले? काय मागायचं ते माग. नामदेवराया म्हणले चरण सेवा. देवा, तुझ्या चरणाची मला सेवा पाहिजे. पांडुरंग म्हणला नामदेवा, काय चरणाची सेवा मागतो? नवीन निघालेल्या निळ्या नोटा मागायच्या, लाल नोटा मागायच्या, गाडी मागायची, बंगला मागायचा, का चरण सेवा मागतो? असं माझ्या चरणाचा नामदेवा महत्व तरी काय? त्यावेळेस नामदेवरायांनी सांगितलं, देवा, तुमच्या चरणापासून निर्माण झालेली गंगा भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणाची गंगा. देवा, आम्ही कितीही पाप केलं तरी आमचं पाप धुण्याचं काम तुझ्या पायापासून तयार झालेल्या त्या चंद्रभागेमध्ये धुतलं जातं. मग ज्या पायातून देवा चंद्रभागा तयार झाली ते पाय किती पवित्र असतील. किती देवा पाय पवित्र असतील. म्हणून देवा तुमच्या चरणाची मी सेवा करतो. देवा
अरे नामदेव, माझ्या चरणामध्ये असं विशेष काय आहे, विशेष काय आहे? त्यावेळेस नामदेवरायांनी देवाला विचारलं, देवा तुम्हाला तुमची बायको किती आवडते? नामदेवराय देवाला म्हणतात, देवा तुम्हाला तुमची बायको किती आवडते? देव म्हणतात, नामदेवा अरे माझ्या लक्ष्मीच्या पायाकडे पाहिलं तर सूर्य सुद्धा लागतो, इतकी सुंदर माझी लक्ष्मी आहे आणि ती मला माझ्या प्राणापेक्षा नामदेवा जास्त आवडते. मग नामदेवाने देवाला दुसरा प्रश्न केला आणि नामदेवराय म्हणले, देवा तुझी बायको जर कोणी पळवून नेली तर? काय म्हणले नामदेवराय, देवा तुझी बायको जर कोणी पळवून नेली तर? देव म्हणले, मी असताना आणि माझी बायको पळवायची, नामदेवा कुणाची ताकद आहे? नामदेव म्हणला, कुणाची ताकद नाही. आणि राम अवतारामध्ये सीता नाही का म्हणल्या रावणांनी? नेलते का नव्हती? देव म्हणले, हो नेलती. आणि मग त्या सीतेबाई तू काय केलं? अख्खं रावणाचं कुळ देवा तू संपवलं, रावणाचं कुळ. परंतु त्या रावणाचा एक भाऊ ज्याचं नाव बिभीषण होतं, तो बिभीषण हनुमंताच्या जवळ गेला आणि हनुमंताला म्हणला, मला तुमच्या पार्टीत यायचं. तेव्हापासून पार्टी बदलायची सवय झाली बघा. विठाला हा महाराज, राजकारण आपला विषय नाही, पण राजकारण लय अवघड आहे. राजकारण इतकं अवघड आहे. एक माणूस, एक व्यक्ती 40 वर्ष आमदार होता बघा. किती? 40 वर्ष एक व्यक्ती आमदार होता. वय झालं, त्याचा मुलगा म्हणला, बाबा आता तुमचं वय झालंय, आता मला आमदार व्हायचंय, मला राजकारण शिकवा. ती म्हणायचं, अरे राजकारण काय कुणाचंही काम नाही. परत त्या मुलाने म्हणायचं, बाबा मला राजकारण शिकवा. ते आमदार वैतागला आणि म्हणला, हो तुला राजकारण शिकवतो. मग पहिली राजकारणातली पायरी शिकवतो. म्हणले काय करायचं? ही आपली जी समोर 2 मजली बिल्डिंग आहे, वर जायचं आणि वरनं खाली उडी मारायची. ती म्हणला, बाबा मी वरनं उडी मारल्यावर पाय मोडल, हात मोडल, मरल मी. मी बाप आहे ना म्हणला, तुला पडून देतो काय? मी झेलतोय ना म्हणला खाली. काय म्हणला आमदार, मी तुला पडून घेतलाय बाळा, मी तुला झेलतोय. मग मुलाचा बापावर विश्वास असतो महाराज, विश्वास. त्यानेही आपल्या बापावरती विश्वास ठेवला. 2 मजल्यावर वरती गेला, वरून उडी मारली, पण आमदार बाप खुर्चीहून सुद्धा उठला. पोरग खाली पडलं, दोन्ही पाय मोडलं, दवाखान्यात नेलं, प्लॅस्टर झालं. 2 महिन्यांनी आमदार बाप बघायला गेला. त्यावेळेस मुलगा म्हणला, बापा तुमच्यावर मी किती विश्वास ठेवला होता, तुम्ही साधं खुर्चीहून सुद्धा उठला नाही. त्यावेळेस त्या आमदारांनी दिलेलं उत्तर, बाळा राजकारणात सख्या बापावर सुद्धा विश्वास ठेवायचा नसतो. विठ्ठल आणि मग तो विभीषण हनुमंताबरोबर प्रभू रामचंद्राकडे येऊ लागला. आणि रस्त्याने येता येता विभीषणाने हनुमंताला विचारलं, हनुमंता मी तुमच्या बरोबर रामप्रभूकडे यायला लागलोय, पण माझ्या मनामध्ये एक शंका निर्माण झालेली आहे की माझ्या भावाने रावणाने त्या प्रभू रामचंद्राची पत्नी पळवून आणलेली आहे. मी त्याच्या वैऱ्याचा भाऊ आहे. राम मला काय म्हणले, जिवंत ठेवील का म्हणलं. हनुमंताने एकच सांगितलं, माझ्या बरोबर यायचं आणि मी सांगतो तेवढंच करायचं, बाकीचा आगाव काय करायचं. गेल्या गेल्या प्रभू रामचंद्राच्या चरणावरती मस्तक ठेवायचं. विभीषण आणि हनुमंतराय आले. आल्या आल्या विभीषणाने प्रभू रामचंद्राच्या चरणावरती आपलं डोकं टेकवलं आणि लगेच प्रभू रामचंद्राने वर उचललं आणि शेजारी आपला बसणारा भाऊ लक्ष्मणाला बाजूला काढलं आणि विभीषणाला आपल्या शेजारी प्रभू रामचंद्राने बसवलं. मग नामदेवराय देवाला म्हणतात, देवा
तुम्हाला लक्ष्मण किती आवडत होता? देव म्हणले लक्ष्मीपेक्षा माझा भाऊ मला लक्ष्मण जास्त आवडत होता. मग इतका आवडणारा लक्ष्मण त्याला बाजूला केला आणि बिभीषणाला का बसवलं? देवाने सांगितलं, जो माझ्या चरणाची सेवा करतो तो मला बायकोपेक्षा आणि भावापेक्षा सुद्धा प्रिय आहे. म्हणून नामदेवराय म्हणतात, देवा तुझ्या चरणाची मला सेवा करायची आहे विठ्ठल. बघा, हे झालं संतांचं मागणं. हे कोणाचं मागणं झालं? संतांचं मागणं. पण आपल्या प्रपंचिक लोकांचं मागणं तुम्हाला सांगतो. माणसाने मागावं, पण एकामेकाचं बघून तर अजिबात मागायचं नाही. जे मागायचं ते स्वतः मागावं, कुणालाही काय मागायचं नाही. एका गावामध्ये एक सुखी कुटुंब त्या ठिकाणी राहत होतं. त्याच्या बायकोनं शेतावरती कामाला जावं, कुणाचं गुतं खुरपायला घ्यावं, कुणाचं सोयाबीन काढायला घ्यावं. याने आपल्या 4 गायी घेऊन गायरानामध्ये चरायला जाव्या. असं मस्तपैकी एका कुटुंबाचं सुखामध्ये सगळं चाललेलं होतं. आणि एके दिवशी ती व्यक्ती अशीच एकटी माळावरती गुरं राखीत होती आणि त्याला तंबाखू खायची सवय होती. तंबाखू जवळ होती, पण त्याच्या जवळ चुना नव्हता. आणि तो भगवान शंकराचा भक्त होता. त्या माळावर भगवान शंकराचं मंदिर होतं. ते इकडं तिकडं बघायचा, कोणी येतंय का, कोण नाही, कोण येते का, पण कुणी दिसेना. शेवटी तो देवाकडे गेला आणि देवाच्या पायावरती डोकं टिकविलं. तेवढ्यात प्रत्यक्ष शंकर भगवान प्रगट झाले. म्हणले, बोल तुला काय मागायचं माग. हे म्हणला, देवा तंबाखू आहे पण चुना नाही. बघा काय मागतोय देवाला. चतुरातो शिरोमणी, तो देव असणारा चतुर आहे महाराज. त्या देवानं त्याला एक चुन्याची एवढी डब्बी दिली. त्याने त्या डब्बीतला चुना काढला, तंबाखू मळली, तोंडामध्ये टाकली आणि मग घरी आला. घरी आला, दिवसभरची कपडे होती ती काढून खुंटीला ठेवली आणि इकडे तिकडे गावात दुसरी जरा फ्रेश कपडे काढून फिरायला गेला. पण त्याची चुन्याची डबी आणि तंबाखूची डबी त्याच्या खिशामध्ये होती. आणि त्याच्या बायकोला नवऱ्याचे किस चापसायची सवय होती. त्याच्या बायकोला नवऱ्याची किसे चापसायची सवय होती. नवरा गावात गेला की किसे चापसले. किशात एक तंबाखूची पुडी आणि चुन्याची डबी दिसली. ती म्हणली, 1000 वारे ह्यांना सांगितलंय खाऊ नका, खाऊ नका, खाऊ नका, तरी खातेत. राग तिनं डबी भिंतीवर फेकून मारली आणि डबी फेकून मारली की त्यातून 1 तोळ्याची अंगठी बाहेर पडली. 1 तोळ्याची अंगठी बाहेर पडली. तिला विश्वास बघ, म्हणले ह्यातनं अंगठी. मग तिनं काय केलं, डबी घ्यायची भिंतीवर मारायची. डबी भिंतीवर मारली, परत 1 अंगठी मिळाली. तिनं रात्रभर उद्योगच केला, घे डबी हाण भिंतीवर, घे डबी हाण भिंतीवर. असं करीत 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 5 पोती अंगठ्या गोळा केल्या तिने. बघा, सकाळी लगेच टमटम बोलीला कुरडोडला गेली, बाजारात पोतं हातरलं, वरनं अंगठ्या वतल्या, वरडायला चालू केली. 10,000ला अंगठी, 10,000ला अंगठी. लोक म्हणली 80,000 रुपये तोळा झाले आणि ही 10,000 देती, सोनीच आहे का? अहो जावा ना शिवलालच्यात म्हणली, या तपासून बघा. गेली लोक बघितली, म्हणजे खरंच सोनीची अंगठी आहे की. अहो इतकी गर्दी पडली, इतकी गर्दी पडली, एका तासात 5 पोते अंगठ्या विकून झाले. जाताना बाई टमटमने गेलती, येताना इनोवा घेऊन आली. जाताना टमटम घेऊन गेलती, येताना इनोवा घेऊन आली आणि लगेच शेजाऱ्याकडे गेली. काय रे म्हणली, तुम्ही तो बंगला विकायचा आहे? म्हणलं होय. आणि बोल किंमत म्हणली. लगेच शेजाऱ्याचा बंगला विकत घेतला, मस्त पैकी राहिली. मग 2 दिवसांनी तिची एक मैत्रीण माहेरला गेलेली होती. बघा, दुसऱ्याचं बघून मागायचं नसतं, मी सांगतोय. तिची मैत्रीण माहेरला गेलेली होती. ती आली. आल्यानंतर शेजाऱ्याला विचारलं, मग ती शेजारची आमच्या कुठे गेली हो? म्हणली त्या बंगल्यात राहते. ती गेली तिच्याकडे. अगं चल ना म्हणले, आपण त्यांचं डाळिंब का खुरपायला गुत्त घेतलं, राहिलेलं तेवढं 5-6 वळी काढून येऊ. ती म्हणली, तू जा, आता मी लय मोठी झाली म्हणली. म्हणली एवढी कशी मोठी झाली? काय नाही म्हणली, माझा नवरा गुरु राखायला गेलता, शंकराने डबी दिली म्हणली, त्यातनं अंगठी निघली, माझं प्रपंच. लगेच घरी पळत आली.
कल्ला मोबाईल लावला नवऱ्याला फोन, कुठं आहे? ती म्हणला पाईपलाईन लिकीज काढतो, आताच्या आता घरला या. ती म्हणला एवढ्या दम देऊ निघाला का? त्याला वाटलं सासू गेली का सासरा गेला का चुलता गेला का कोण गेला, लगेच या म्हणते. आता निघाला का नाही? अगं म्हणला आलो थांब. ती जसं चिखलाने भरलेलं टावेल गोडावून तसं घरी आलो पळत. आणि सोळा म्हणले दावणीच्या 2 गाई, जाऊ म्हणली माळावर. हा आणि देवापाशी तिथं म्हणली तंबाखू. अगं म्हणला मी खात नाही, खायची. काय म्हणली बायको? खायची. घेतली बिचारीने तंबाखू, डबी न्यायची नाही. बर मग देवाला तिथं डबी मागायची. त्यानं आपलं गाई सोडल्या, तंबाखू घेतली, गेला 5-10 मिनिटं बसला, नमस्कार देवाला करायला सुरुवात केली. तेवढ्यामध्ये भगवान शंकर म्हणले काय पाहिजे? काय नाही मला तंबाखू खायची पण डबी नाही. आता ह्याला देऊ तो मी मला सांगितलं चतुरातून शिरोणी. देवाने त्याला डबी दिलती पण ह्याला एवढा मोठा डबा दिला. आणि देवाने सांगितलं ह्याच्यावर हात ठेवायचा आणि ओम नमः शिवाय म्हणायचं आणि टोपण काढायचं. त्यानं आपल्या डब्यावर हात ठेवला, ओम नमः शिवाय म्हणला. जसं टोपण काढलं महाराज तिथनं इतका लांब वस्तारा निघाला. काय निघाला डब्यात? वस्तारा. सगळं डोकं मुंडन झालं. घेतला डबा, आला घराकड. बायकोनं लावूनच बघितलं, म्हणजे ही तर आमच्या ह्यांच्यासारख्या दिसते. ते जाताना इतक्याली केस लोंबत होती आणि आता ही कसं म्हणली. लवकर बायकोला बोलतोय ना. ती घरी गेले बायको म्हणली का हो कुठे गेलता? गेलतो शंकराला पण पावलाय बालाजी म्हणला. काय झालेलं होतं म्हणजे काय म्हणजे अगं म्हणला देवाने आपल्याला एवढा मोठा डबा दिलाय, एवढा मोठा डबा दिलाय. मग मला सांग म्हणला, साधी लग्नातली शिदुरी जर सोडायची असली तर आपण आळीच्या गावातल्या सगळ्या बाया बोलितो का नाही? काय म्हणला? शिदुरी सोडायची म्हणलं तर आपण सगळ्या बाया बोलितो. मग देवाने आपल्याला एवढा मोठा डबा दिलाय, गावातल्या सगळ्या बायाला बोलव की मला डब्याचं टोपण काढायला. ती म्हणली आणि एक वरून सांग म्हणला की जी बाई आमच्या घरी आज डब्याचं टोपण उघडायला हळदी कुंकाला येईल तिला एक पेशवाई पैठणी देण्यात येईल. काय सांगितलं? त्या बाईला एक पेशवाई पैठणी देण्यात येईल. तिने गावात आपली दौंडी दिली. मग सगळी एकमेकाला चल की मला बी पैठणी, मला बी पैठणी. सगळ्या गावात एकीचं नुकतंच लगीन झालेलं होतं. तिची सासू म्हणली अगं चल. ती म्हणली आता मला नग अजून अंगाची हळद निघाली नाही. अगं चल की म्हणली, तू घे पण मला तर नेसायला होईल की म्हणली सासू तिला म्हणली. मग गावातल्या सगळ्या का नाही 100-200 बाया त्या डब्याच्या पुढे गोळा. हळदी कुंकू लावलं, डब्यावरती हात ठेवला, ओम नमः शिवाय. आतनं काय निघाला? ही किचं राहिलं ना डोक्याचं. सगळ्यांची डोक्याची किस निघून गेली. मग की मी तिला म्हणतो त्या माझा असा आकडा होता, तिला म्हणायचं माझा असा कोंबडा होता. आता कशाचा आकडा, कशाचा कोंबडा, काय नाही. हा म्हणजे आपण जे मागतोय ते आपली फजिती करून घेतोय महाराज. ती फजिती नाही, देवाकडे मागायची ना तर त्या भगवंताच्या चरणाची सेवा मागा. हे जगद्गुरु तुकोबरायांनी आपल्या नामदेव राहिने अभंगाच्या प्रथम चरणामध्ये
दुसऱ्या चरणामध्ये नामदेवराय सांगतात, वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा. देवा, तुझ्या चरणाची मला सेवा मिळाली, पण माझं वास्तव्य पंढरपूरमध्ये असलं पाहिजे. तर पंढरपूरमध्ये का वास्तव्य असले पाहिजे माहिती का? धन्य ते भाग्याचे, बघा, धन्य ते भाग्याचे वास करती पंढरीचे, त्याशी जन्म नाही पुन्हा म्हणे का जनार्दना. नाथराय म्हणतात, एकनाथ महाराज म्हणतात की जो पंढरपुरामध्ये राहतो त्याला पुन्हा आणि जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये अडकावं लागत नाही. इतकं म्हणले पंढरपूरचं महात्म्य. आता पंढरीचं महात्म्य किती आहे तुम्हाला सांगू बघा. ब्रह्मदेवाची मुलगी असणारी अहिल्या, त्या अहिल्याचा विवाह योग्य झाल्यानंतर त्या अहिल्याच्या लग्नामध्ये एक क्षण ठेवलेला होता की जो कोणी पृथ्वीला तीन प्रदक्षिणा करून येईल त्याला अहिल्या माळ घालेल. हा पण अहिल्याच्या लग्नामध्ये होता. हा सगळीकडे सांगितलं. इंद्र आला, इंद्राने आपला ऐरावत तयार केला. सगळे आले देव, प्रत्येक जण आपापल्या वाहनावरती बसला आणि पृथ्वी प्रदक्षिणा करायला सुरुवात केली. महाराज एकाच्या पुढं एक पळत होते. का तर अहिल्यासारखं सुंदर रत्न आपल्याला प्राप्त होणार आहे म्हणून पळत होते. आणि तेवढ्यामध्ये आमचे गौतम ऋषीही त्या ठिकाणी आले. गौतम ऋषीने बघितलं की त्यावेळेस एक गाय वेळेला झालेली होती. गाय, आणि बघा तुम्हाला सांगतो, देशी गाय असेल आणि ती जर वेळेला झालेली असेल आणि द्विमुख गाय असेल, बघा शब्द काय, इकडं गायीचं तोंड आणि इकडं वासराचं तोंड, अशी वेळेला लागलेली गाय. त्या गायीला जर तुम्ही 3 प्रदक्षिणा घातल्या तर त्या प्रत्येक ह्याला एक एक पृथ्वीची प्रदक्षिणा केलेले तुटून. आणि मग त्या गौतमानं ती गाय बघितली आणि गौतम ऋषीनं त्या गायीला 3 प्रदक्षिणा घातल्या. ब्रह्मदेवाच्या पुढे गेले. अहिल्याने गौतमांच्या गायामध्ये माळ घातली. तेवढ्यामध्ये इंद्र सगळ्याच्या पुढं पळत 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 बघतो तर गौतमाचा आणि अहिल्याचा विवाह झालेला होता. त्याच्या मस्तकाची आग, तळपायाची आग मस्तकाला गेली. म्हणला, मी इतका धावत पळत आलो आणि हे काय, या ठिकाणी काय झालं, म्हणला काय झालं. त्याच्या मनामध्ये इंद्राच्या खदखद निर्माण झाली. आणि मग इंद्राने एके दिवशी ग्रहण काळ असताना गौतम ऋषी नदीवरती स्नान संध्या करण्याकरता गेले असताना
इंद्राने गौतमांचं रूप धारण केलं आणि मध्याह्न वेळेला तो त्या गौतमांच्या आश्रमामध्ये इंद्र गेला. अहिल्याकडे पाहिलं आणि सांगितलं, अहिल्या, माझ्या मनामध्ये इच्छा निर्माण झालेली आहे, तू मला भोग दिला. हे इंद्राने गौतम रूपातून मागितलं. ती पतिव्रता होती महाराज. कारण पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण त्या अहिल्यानं त्या कापट्य वेशामध्ये आलेल्या इंद्राबरोबर रथ झाली आणि तेवढ्यामध्ये स्नानाला गेलेले खरे गौतम ऋषी आश्रमापाशी आले. आश्रमाला आतून कडी दरवाजाला लावली होती, थापा मारल्या. आवाज ओळखीचा वाटला. अहिल्या मनामध्ये घाबरली. त्यावेळेस खरे गौतम आले आणि त्या खऱ्या गौतम ऋषीनं अहिल्याला एक शाप दिला आणि इंद्रालाही एक शाप दिला. बघा, अहिल्याला काय शाप दिला की तुझी मोठी शिळा होऊन तू पडशील, हा अहिल्याला शाप दिला. आणि इंद्राला काय शाप दिला? इंद्रा पडली इंद्रा पडली बगे त्या इंद्राच्या देहाला भग पडली म्हणजे सगळ्या अंगाला जखमा झाल्या त्या इंद्राच्या. हा गौतमांचा शाप होता. रामायण ऐकला असेल तर आपल्या लक्षात येईल, प्रभू रामचंद्र वनवासामध्ये असताना प्रभू रामचंद्राच्या चरणाची धूळ त्या शिळेवरती गेली. रामाचं चरण स्पर्श झाला. तिथं उशापामधून त्या अहिल्याचा उद्धार झाला. पण इंद्र मात्र शरीराला जखमा झाल्यामुळं इकडं तिकडं फिरत होता. आणि इकडं त्या इंद्राने भगवान विष्णूला शरण गेल्यानंतर विचारलं की देवा, ही माझ्या शरीराची धाव व्हायला लागलेली आहे, ही मी कितीही तीर्थाच्या ठिकाणी जातो, कितीही तीर्थाच्या ठिकाणी स्नान करतो, आंघोळ करतो,
तरी माझ्या जखमा देवा बऱ्या होईना, देवा काय करावं, देवा काय करावं. त्यावेळेस भगवान विष्णूने एक मोठाच्या मोठा लोहदंड इंद्राला दिला आणि सांगितलं, जिथं तो लोहदंड पाण्यावरती तरंगेल तिथं आंघोळ कर, तुझ्या शरीराच्या सगळ्या जखमा बऱ्या होऊन जातील. आणि इकडं त्या पंढरपूरमध्ये असणारं जे दिंडीरवण होतं, त्या दिंडीरवनामध्ये एक वेळेस भगवान शंकर आणि माता पार्वती फिरत होती. फिरत फिरत असताना माता पार्वतीला तहान लागली. इकडं तिकडं पाहिलं, कुठंही पाणी मिळालं नाही. तर आगाने भगवान शंकराने हातातलं त्रिशूळ जमिनीमध्ये बसलं, तिथं पाणी लागलं. ते पाणी असणारी माता पार्वती पिली. आणि मग आमचा इंद्र इकडं तिकडं फिरत 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 आमच्या पंढरपूरला आला. आणि बघा, पंढरपूरला पुंडलिकाच्या मंदिराच्या समोर लोहदंड तीर्थ नावाचं एक तीर्थ आहे. तिथं आजही दगडाची नाव पाण्यावर तरंगते. आजही आहे. जाऊन बघा, तुम्ही इतक्या लांब जातच नाही. इथनच जायचं, लांबनच कळस बघायचं, वर चंद्रभागेत गोट्या पस्त्र पाय बुडवायचं, पुचली वारी आला ग, ही आमची वारी. बघा ना त्या पंढरपूरचं महात्म्य काय 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 आहे पंढरपूरमध्ये. पंढरीचा चंद्रभागा, पंढरीचा फिरत फिरत आला. हातातला लोहदंड त्या पाण्यामध्ये टाकला. लोखंडाचं जे असं आपल्या चौकदारांच्या हातात जसे काटे आहेत ना, त्याला सुद्धा दंडक म्हटलं जातं. असा दंडक त्या इंद्राणी त्या पाण्यामध्ये टाकला. महाराज, तो पाण्यावरती तरंगायला लागला आणि त्या पाण्यामध्ये इंद्राणी आंघोळ केली. शरीराच्या सगळ्या जखमा त्याच्या बऱ्या झाल्या. हे महाराज म्हणून नामदेवराय म्हणतात की मला पंढरीचा वास पाहिजे. का पंढरीचा वास पाहिजे? तर पंढरीचं आणखीन महत्व सांगितलेलं आहे. तुम्ही पंढरीला गेला तर ती प्रमाण नाही बरं का म्हणायचं, पण मी सांगतो ती बघा. पंढरीला गेल्यानंतर तुम्ही फक्त लांबून कळसापेक्षा उंच असणारी मंदिराची ध्वज पाहायची. ध्वज त्याला जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितले, पाहता राहुळाची ध्वजा मुक्ती झाली सहजा. त्या मंदिरावर ती रावलेला ध्वज जरी पाहिला तरी महाराज आपल्याला मुक्ती मिळणार. बरं, आम्हाला तेही नाही पाहायला मिळत. मंदिरावरला कळस बघितलं तरी तिथंही सांगितलेलं आहे. तुकाराम महाराजांनी एक सुंदर प्रमाण दिलेलं आहे. तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस, तात्काळ हा नाश अहंकाराचा. आपल्या अहंकाराचा नाश होतो, आपल्याला मोक्ष मिळतो पांडुरंगाच्या मंदिराचा कळस बघितल्यानंतर. बरं, आम्हाला महाराज तेही कळशी नाही आपल्याला. निदान पंढरपूरला प्रदक्षिणा तरी घालायला काय अडचण आहे? हा, आपण जी प्रदक्षिणा घालतो ना पंढरपूरला गेल्यानंतर, प्रदक्षिणा का घालायची माहिती आहे का? त्यालाही संतांनी आमच्या प्रमाण दिले. कथा श्रवण प्रदक्षिणा नाही गणना सुकृता. त्या तुम्ही पंढरपूरमध्ये कीर्तन ऐकलं पाहिजे, श्रवण केलं पाहिजे, प्रवचन ऐकलं पाहिजे, भजन ऐकलं पाहिजे, प्रदक्षिणा केली पाहिजे. त्याच्यासारखं पुण्य या जगामध्ये कुठलं नाही. आणि तीर्थे
घडली एक वेळा सगळ्या पापांचा नाश होईल इष्टी चंद्रभागा डोळ्याने पाहिली तर. आणि किती संतांनी पुढे सांगितलं, सोप्यातलं सोपा परमार्थ सांगितलाय. काय? तुम्ही पंढरपूरला जावा, नका ध्वजाला पाहू, कळसाला पाहू, काहीच करू नका. फक्त रावळाला उजवी प्रदक्षिणा घाला, लेलामची प्रदक्षिणा नको. तांबडा मारुती तिकडं सगळं ते राधाकृष्ण मंदिर, निवृत्तीनाथांचं मठण इकडे फिरायचंच नाही. फक्त मंदिराला उजवी प्रदक्षिणा घालायची. त्यालाही नाथाने प्रमाण सांगितले, उजवे घेता रावळाची जळती पातकांच्या राशी. पातकांच्या राशीच्या राशी जळतील. काय काय जण म्हणतात महाराज आम्हाला पूर्ण प्रदक्षिणा घालणं शक्य आहे. त्यालाही संतांनी सांगितलं नको पूर्ण घालू बाबा, अर्धी घाला अर्धी. नामदेव पायरीपासून ये आणि माझ्या पांडुरंगाच्या रावळाची पाठ बघ. पाठ काय होईल? पाहता रावळाची पाठ तीर्थे घडती 360. नुसते रावळाची पाठ बघितलं तर 360 तीर्थ घडतात. मग काय काय म्हणतात आम्हाला तिकडे जायचंच नाही महाराज. आणखी सोपं काय पंढरपूरचं. त्याच्यावरही माझ्या नामदेवरायांनी सांगितलं, वाराणसी चाले एक मासा. बघा, वाराणसी चाले एक मासा, गोदावरी एक दिसा, परी पंढरी पाऊल पडे, ऐसा ठसा नामाचा विठाल. नामदेवराय म्हणतात मी पंढरीचं महत्व तुम्हाला सांगतोय. तुम्ही 1 महिनाभर काशीला चालत गेलेला, 1 दिवस नाशिक त्र्यंबकेश्वरला गेलेला आणि 1च पाऊल पंढरपूर ठेवलेला. बरोबर आहे, एवढं माझ्या पंढरीचं महत्व आहे म्हणतात. म्हणून देवा मला पंढरीमध्ये वास्तव्य दे. पंढरपूर मधला वास म्हणून नामदेवराय म्हणतात. बरं, नामदेवरायाला देव म्हणले तुला पंढरी मधला वास दिला, आणखीन नामदेवा तुला काय पाहिजे? वास देवा पंढरीचा सदा संग हरिदासांचा. देवा तुझ्या भक्तांची मला संगत पाहिजे, हरिदासांची संगत पाहिजे. का हरिदासांचीच का म्हटलं, इतरांची का संगत म्हटलं नाही? कारण संतांच्या संगतीमध्ये महाराज सुख आहे, समाधान आहे. संत संगतीचे काय सांगू सुख. हो, त्या संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर मोठं महत्व महाराज सुख मिळणार. आता संत संगतीमध्ये गेल्यानंतर आपल्याला काय होतं ते एका छोट्याशा दृष्टांतातून सांगतो. विठ्ठल पैठण नावाच्या एक नगरी की ज्या नगरीमध्ये आमचे शांती ब्रह्मनाथ महाराज राहतात. त्या पैठण नगरीमध्ये गरीब असणारं कुटुंब होतं. एक लहान मुलगा होता, वडिलांचा त्याच्या मृत्यू झालेला होता. आई मोल मजुरी करीत होती, घर भागत नव्हतं. असाच एक दिवशी पाडव्याचा सण आला. त्या सणाला आईनं इकडून तिकडून काहीतरी करून घरामध्ये पुरणपोळ्यांचा स्वयंपाक केला. त्या मुलाने आयुष्यात कधी पुरणपोळी खाल्लेली नव्हती. त्या मुलानं ती पुरणपोळी खायला सुरुवात केली. महाराज त्याला इतकी आवडली की त्यानं आईला एक सुद्धा पोळी शिल्लक ठेवली नाही, सगळ्या पोळ्या खाल्ली. परत संध्याकाळी काळी म्हणला, आई म्हणले का सकाळी केलं तर तसलं कर ना म्हणला मला खायला. आता ती म्हणली सकाळच्यालाच ह्याच्या त्याच्या पाया पडून मागून आणून पुरणपोळ्या केले. बाळा आता मी नाही रे करू शकत पोळ्या, बाळा मी आता पोळ्या नाही करू शकत.
मुलगा म्हणला नाही करायचं ना, मग आई मी भी जेवणार नाही म्हणला. आता पोरग उपाशी झोपले म्हणल्यावर सांगा आईला झोप येईल? अहो झोपती ती आई कसली, तिला कैदासीन म्हणावं, कैदासीन. त्या आईला रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही. परत सकाळी मुलगा उठला, अगं आई केल्या का ग कालच्या सारख्या पोळ्या? ती म्हणली आपल्या घरी चिठ्ठभर सुद्धा ज्वारीचं पीठ नाही बाळा, आणि पोळ्या कशाच्या करून? तेवढ्यामध्ये त्या मातेला कुणीतरी सांगितलं, पैठणला श्रीमंत संत नाथ महाराज राहतात की ज्या नाथांच्या घरी दररोज पुरणपोळ्याचा स्वयंपाक असतो. तिनं घेतलं मुलाला, म्हणजे चल माझ्या संग. नेलं पैठणला, नाथांच्या समोर गेली, नाथांच्या चरणावरती ती नतमस्तक झाली आणि नाथाला त्याच्या आईनं विनंती केली की बाबा मी गरीब आहे, हा माझा मुलगा आहे, या माझ्या मुलाला पुरणपोळ्या खायला आवडतात आणि तुमच्या घरी दररोज पुरणपोळीचा स्वयंपाक असतो, म्हणून मी माझ्या मुलाला तुमच्याकडे आणले. नाथ म्हणले ठीक आहे. नाथांना वाटलं एक दिवस खायला पुन्हा जाईल. नाथांच्या पत्नीनं गिरजाबाईनं त्या मुलाला पुरणपोळी सगळं बेत त्या ठिकाणी जेवणाचा वडला. मुलाने मनसोक्त पोळ्या खाल्ल्या. म्हणला आई आपण अजून संध्याकाळी इथंच खाल्ली. परत संध्याकाळी पुरणपोळी खाल्ली. ते मुलगा काय तिथनं हलायला तयार होईना. शेवटी नाथाने सांगितलं माते तू जा, त्याला माझ्यापाशीच राहू दे. त्याला काहीच काम नव्हतं. सकाळी उठायचं, आंघोळ करायचा, 5-6 पुरणपोळ्या खायचा, निवांत झोपायचं. दुपारी उठायचा, पुरणपोळ्या खायचा, परत झोपायचा. संध्याकाळी उठायचा, पुरणपोळ्या खायचा. खाणे आणि झोपणे ह्याच्याशिवाय त्याला काहीच काम नव्हतं. असं कितीतरी वर्ष नाथांच्या घरी तो निस्ता पुरणपोळ्या खात होता, बाकी काहीच नाही. आणि एके दिवशी नाथांनी पैठणमधील लोक बोलवली आणि सांगितलं माझी आता जाण्याची वेळ जवळ आलेली आहे, मला माझा पांडुरंग परमात्मा वरती बोलवते, मला जायची वेळ आलेली आहे, मी जाणार आहे त्या देवाकडे. हा वाढ वेळ झाला, हा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलाय, मला देव बोलवायला लागलाय, मला जायचंय. त्यावेळेस पैठण मधली लोक आली, म्हणजे नाथबाबा तुम्ही इतक्या लवकर निघाला, तुम्ही तर ते भावार्थ रामायण लिहायला घेतलेलं आहे, ते रामायण तुम्ही राहिलेलं उत्तरकांड आणखी लिहायचं राहिलेलं आहे, ते कोण लिहिणार? म्हणले कोण लिहिणार? तुम्ही गेल्यानंतर रामायण अपूर्ण राहील. त्यावेळेस नाथांनी सांगितलं तो समोर बसलेला रोज पोळ्या खातोय ना, तो माझा गावोबा रामायण लिहिल. म्हणजे बघा त्याने काय केलं तर आयुष्यभर. नाथांच्या घरी फक्त पुरणपोळ्या खाल्ल्या होत्या, लिहिता येत नव्हतं, वाचता येत नव्हतं, तरी संतांची कृपा झाली, संतांच्या संगतीमध्ये राहिला आणि राहिलेलं रामायण त्या गावबाने पूर्ण केलं. म्हणून नामदेवराय म्हणतात की मला संतांची देवा संगत दे, संतांची संगत पाहिजे म्हणतात, मला इतरांची संगत नको. किती सुंदर नामदेवरायांनी मागणं मागितली बघा. पहिल्या चरणामध्ये चरणाची सेवा मागितली, दुसऱ्या चरणामध्ये पंढरीमध्ये वास्तव्य मागितलं आणि संतांची संगत मागितली. हे असणारं मागणं. पण मागणं ना महाराज, मागणं मागणं मागायचं असतं, पण आश्वासन कधी द्यायचं नसतं. आपण आश्वासन दिलं की फसलो म्हणून समजा. असं आश्वासन कोणी दिलं तर आठवतंय का तुम्हाला? ज्या वेळेस देवाचं आणि दैत्यांचं युद्ध चालू होतं, प्रभू रामचंद्राचे वडील राजा दशरथ युद्ध खेळत होते. युद्ध खेळता 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 राजा दशरथाच्या रथाचा आक मोडला. राजा दशरथाचा रथ एका चाकावर चालू लागला. त्यावेळेस आमच्या कैकेयी मातेनं त्या रथाच्या चाकात आखाच्या जागेवर आपला हात घातला आणि मग राजा दशरथाचा रथ त्यामध्ये देव जिंकले. राजा दशरथाने देवाला जिंकून दिलं. आणि जसं आपण एखाद्याला म्हणतो ना तुला काय मागायचं ती माग, तसं राजा दशरथ कैकेयीला म्हणाले तुला 2 वर देतो, तुला काय मागायचं ते माग. मग कैकेयीनं ठरविलं, म्हणली मी आता काहीच मागणार नाही, मी वेळ आल्यानंतर मागणार. कधी? वेळ आल्यानंतर मागणार. ती वेळ महाराज जवळ आली. प्रभू रामचंद्राला सिंहासनावर बसवायचं होतं.
आणि ही बातमी कोणाच्या कानावर गेली? मंथरेच्या कानावरती गेली. कोणाच्या? मंथरेच्या कानावरती ती बातमी गेली. आणि मग ती मंथरा कैकेयीच्या जवळ गेली आणि कैकेयीला सांगू लागली. मी एक सांगू का तुम्हाला? रामायणातलं आता चालूला एकच महाराज पात्र जिवंत आहे. ना हनुमान नाही, ना राम नाही, ना लक्ष्मण नाही, ना कुणी नाही. फक्त मंथरा जिवंत आहे. विठाला कुठल्या मंथरा लक्षात आलं का? सासू बाहेर गेले की सुनेपशी सासूचं कान भरणारी ती मंथरा. सून बाहेर गेली की सासूपशी सुनेचं गारण करणारी ती मंथरा. आणि या मंथरामुळेच घरांचं वाटोळ झाले. त्या मंथरामुळे राम वनवासाला गेला, भरत गादीवरती बसला. आणि ह्या मंथरा, अहो काय या बायांचं कुठं काय बोलतेल्या आणि काय नाही, काय सुद्धा महाराज नेम काहीच नेम नाही. कधी कुठं तवा काय बोलतेल्या काय. मी सहज आम्ही गेल्या वर्षी मध्ये रामलिंगला गेलो. रामलिंगला गेल्यानंतर तिथं असंच बसलो होतो आम्ही सगळे. तेवढ्यामध्ये काही तिथं साधक आलेली. तिथलं सगळं पाणी, ती धबधबा वाहतोय, ती सगळं बघितलं. ती मला वा किती सुंदर धबधबा वाहतोय. ती बायको म्हणली इथं धुणं धुवायला आणलं असतं तर मोकळ्या पाण्यात किती चांगलं. अगं गेली देवाला, हा गेली देवाला, रामेश्वराचं दर्शन आला आणि म्हणते या मोकळ्या पाण्यात धुणं किती चांगलं. तसं काय काय बघ. परवा एक जणाची पत्नी मी ऐकलो. एक जणाची पत्नी त्याला म्हणत होती, मी ऐकलेला दृष्टांत आहे, बघितलेला आहे. आणि त्याला म्हणत होती, काय म्हणत होती? हो, ती म्हणला काय सांगा म्हणली, सगळ्यात भांडी चांगली कशाने निघतात? ती म्हणला मला काय माहिती. दुसरी आली, मी सांगू का म्हणली. ती म्हणली सांग. ती म्हणली विंबारनं चांगली निघतात. म्हणली नाही. दुसरी आली, म्हणले डिशवॉश घेतला की त्याने भारी निघतात. ती म्हणली नाही. तिसरी आली, ती म्हणली निर्माल लाव चांगली निघते. ती म्हणली नाही. मग म्हणले कशाने? ती म्हणली नवऱ्याच्या हाताने घासल्यावर चांगली निघतात. अशा मंथरा, आणि ज्या मंथरेमुळं महाराज रामायण करले. हो लोकांचं द्या सोडून महाराज, बाकीच्यांचं काय, आमचं कीर्तन करा तर लय वाईट अवस्था आहे. बरोबर सर. बोलता बोलता माझी बायको म्हणली, माझी काय म्हणले माहित आहे का? हो. मी म्हणलं काय? तेवढी भांडी घासायची म्हणते. मी म्हणलं तुला काय कळतंय का म्हणलं. म्हणले का? अगं म्हणलं मी महाराज आहे, मला गावात मान आहे, मला किंमत आहे, मला सन्मान आहे, आणि खुशाला मला भांडी घासा म्हणते. मग मी कपडे विभाग आहे का बायकोचं ऐकायला? मृदुंगाचार्य. हा म्हणलं मी ऐकत नसतो तुझं, मी माझ्या मनाने वागणार, तुझ्या मनाने वागणार नाही. म्हणजे तुमच्या म्हणण्याने. हो. मग कसं वागणार? म्हणलं मी आधी धुणं धुणार आणि मग भांडी घासणार. असं माझ्यावर घेतल्यावर लय बरं वाटतंय का ना? हे तुमचं मी सांगतोय, माझं ह्यात काहीच नाही. हे तुमचं सांगतोय, तुमचं. मग ज्या मंथरेमुळे एवढं महाराज रामायण घडलं, की ज्या मंथरेनं प्रभू रामचंद्राला वनवासाला पाठवलं महाराज. मग आशयांचा संघ आपल्याला असावा का? आशयांचा संघ महाराज आपल्याला नसावा. आणि म्हणून मग संघ असावा कोणाचा? त्या संतांचा. द्यावा पंढरी
देवा पंढरीचा सदा संग हरिदासांचा. तिसऱ्या चरणामध्ये सांगतात जन्म हो का भलते याती परी न चुके मी हरी. देवा मी कुठल्याही जातीत जन्माला येऊ दे म्हणले तर तुम्हाला सांगू भक्त प्रल्हाद हे ब्राह्मण कुळामध्ये जन्म आपलं राक्षस कुळामध्ये जन्माला आलेले. भक्त प्रल्हाद राक्षस कुळामध्ये जन्माला आले. त्यांचाच अवतार पुढे उद्धव ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आला. त्याचाच अवतार पुढे नामदेवराय शिंपी समाजामध्ये जन्माला आले. त्यांचेच अवतार माझे जगद्गुरु तुकोबराय कुणबी म्हणून जन्माला आले. आणि त्याच तुकोबांचा अवतार आमचे गाडगे बाबा परीट समाजामध्ये जन्माला आले. कुठल्याही जातीत देवा मी जन्माला येऊ, पण तुझी सेवा मी कधी चुकवणार नाही. तुझी सेवा करीन तुझी कुठल्याही जातीत देवा मी जन्माला येऊ दे, कुठल्याही. कारण देवापाशी कसं आहे उच नीच काही भगवंताजवळ महाराज कोण मोठा कोण छोटा कोण कुठल्या जातीचा काही नसतं महाराज. बघा पंढरपूर नगरीमध्ये राहणारे आमचे संत चोखोबाराय जात कुठली होती महाराज? हा कुठल्या जातीचे होते? एक वेळेस पंढरपूरच्या चंद्रभागा नदीला महापूर आला. महापूर आणि त्या महापुरामध्ये अनेक लोक त्या ठिकाणी मृत्यू पावले. अनेक जनावरांचा मृत्यू झाला. पंढरपूर नगरीमध्ये मृत जनावरांचा खच पडला. त्यावेळेस त्या पंढरपूरच्या नगरीवरती
बिदरच्या राज्याचं राज्य होतं. बिदरच्या राजाने फरमान सोडलं की या नगरीतील जेवढी जनावरं आहेत ती सगळी जनावरं ओढून नेऊन टाका, एखाद्या खड्ड्यामध्ये पुरून टाका. कारण ती जनावरं जर मृत्यू पावलेली होती, त्यांच्या वासाने लोकांना त्रास होईल, ती जनावरं ओढायची. मग जनावरं ओढायचं काम कोणाचं होतं? माझ्या संत चोखोबारायाचं काम जनावरं ओढायचं होतं. चोखोबारायांना सांगितलं, अहो ती जनावरं वडा, राजाचं फरमान आलंय, रोगराई पसरेल, लोक आजारी पडतील. एकट्या चोखोबानी ती जनावरं ओढायला सुरुवात केली. एक दिवस गेला, चोखोबारायांची जनावरे ओढून 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 दाव्यानी हात लाल बुंद झाले. चोखोबांच्या हाताला फोड आले. मग चोखोबाच्या हात त्या असं रस्सीला सुद्धा धरू देना, आग उठायला लागली हाताची. हे विठाल चोखोबाराया त्या हाताने त्या ठिकाणी ते जनावर ओढीत होते. जनावर ओढत असताना त्यांच्या हाताची आग आग व्हायला लागली. आणि मग चोखोबारायाने हाताने जनावर ओढायचं बंद केलं आणि आपल्या खांद्यावरून अशी दोरी घेतली. महाराज खांद्यावरून दोरी घेतली आणि असे चोखोबाराया खांद्याने दोरी ओढली. खांद्याने दोरी ओढत असताना त्या दिवशी ही जनावर ओढून संपली नाही. चोखोबाचे खांद्यांची सालटी निघाली, काळे निळे खांदे झाले. मग चोखोबारायाने काय केलं? आपल्या पोटाला दाव बांधलं आणि जनावरे ओढायला सुरुवात केली. एक दिवस पोटाने जनावरे ओढली, पण जनावरे संपली नाही. चोखोबाला जनावरे संपत नव्हती. त्यावेळी चोखोबारायांची पत्नी चोखोबांच्या मदतीला आली. अहो म्हणली, तुम्ही एका बाजूला खांद्याला अडकवा, मी एका माझ्या खांद्याला अडकवते, आपण दोघं मिळून जनावर ओढू. चोखोबारायांची पत्नी आणि चोखोबाराय जनावरे ओढू लागले. तिच्याही खांद्याची सालटी निघाली. मग काय केलं? जशी चोखोबाने पोटाला दावी बांधली होती तसं ती पोटाला दाव बांधायला गेली. पण महाराज त्यावेळेस ती 8 महिन्याची गरोदर होती. पोटाला दाव बांधावं तर त्या आतल्या बाळाचं काय होईल? मग ती दाव बांधायला लागली ना, तेवढ्यात माझ्या पांडुरंग परमात्म्याने रूप पालटलं आणि आला. अहो चोखोबा काय करताय? त्यांना बाजूला काढा, मी तुम्हाला चोखोबाराया मदत करू लागलो. त्या चोखोबा बरोबर मेलेली जनावर सुद्धा माझ्या पांडुरंग परमात्म्याने ओढली. हो, मागे पुढे उभा राहे सांभाळी,
काय आवाज वाजला का? हा तुम्हाला एक सांगू का, मी कधीच बिडवे सर कुठल्याच कीर्तनात गेल्यानंतर लोकांना कधीच टाळ्या वाजवा म्हणत नाही आणि कधीच बसणाराला विठ्ठल विठ्ठल म्हणा म्हणत नाही. तुम्ही म्हणत असाल पण मी म्हणत नाही. मी शेवट सांगतो त्याचं, परत काय म्हणायचं असतं की म्हणजे तुम्ही बी त्याचा वापर करतो. विठ्ठल जग नामदेवराय म्हणतात की हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित. हे नामदेवरायांचं मागणं आहे. तसंच महाराज आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील एक प्रसंग आहे. ज्या वेळेस पन्हाळ्याला सिद्धी जोहर आणि वेढा दिलेला होता, छत्रपती शिवाजी महाराज किल्ल्याच्या वरती होते. सिद्धी जोहर आणि वेढा दिला. सिद्धी जोहर वेढा उठवायला तयार नव्हता. त्याला माहित होतं की खालून वर कोण जात नाही, वरून खाली कोणी येत नाही. एक ना एक दिवस किल्ल्यावरचं अन्न संपल्यावर तरी छत्रपतींना माझ्याकडे खाली यावंच लागेल हे सिद्धी जोहराला वाटत होते. सिद्धी जोहराचा वेढा त्या पूर्ण पन्हाळ्याच्या कडेने होता. आणि एके दिवशी कुणीतरी छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं की राजे राजे आमच्या डोक्यात एक आयडिया आलेली आहे. राजे राजे काय आयडिया आलेली आहे? राजे म्हणले काय तुमच्या डोक्यामध्ये आहे? त्यांनी सांगितलं राजे तुमच्यासारखा दिसणारा, तुमच्यासारखी दाढी, तुमच्या एवढी उंची, तुमच्यासारखा चेहरा असा एक आम्ही राजे आपल्या सैन्यात माणूस पाहिलेला आहे. असा एक राजे आम्ही आपल्या सैन्यामध्ये माणूस पाहिलेला आहे. म्हणले कोण आहे तो? अहो त्याचं नाव म्हणले शिवा काशीद आहे. त्याचं नाव शिवा काशीद आहे. मग काय आणखीन पुढे तुमचा प्लॅन? म्हणले काय नाही राजे, म्हणले तुमची कपडे त्याला घालायची आणि तुम्हा दोघाला जवळजवळ उभा करायचं आणि दुसऱ्या माणसाला आणून सांगायचं त्यातले खरे शिवाजी कोणते आणि शिवा काशीद कोणता हे ओळखायला लावायचो. हा राजे म्हणले एवढा दिसतो माझ्यासारखा? अहो राजे तसं तुमच्यासारखाच दिसतोय होतो. राजाने त्याला बोलवलं. शिवा काशीद आला. राजाने आपल्या अंगावरती बाराबंदी काढली, त्याला घालायला दिली. राजांचा टोप जिरे टोप त्याला डोक्यावरती तो घातला. तसं ज्यावेळेस पाहिलं ना तर महाराज जवळच्या माणसांना सुद्धा छत्रपती कोण आणि शिवा काशीद कोण ओळखेना. सेम दोघं सारखे दिसायला लागले. आणि मग त्यातल्या एक जणांनी सांगितलं राजे म्हणले आमच्यापाशी एक आम्ही गणिमी कावा तयार केला. म्हणले काय करायचं? ह्या शिवा काशीदला शिवाजी महाराज बनवायचं, पालखीत बसवायचं आणि सिद्धी जोहराच्या भेटीला किल्ल्याच्या खाली पाठवायचं. तिकडे सिद्धी जोहर गेला की तुम्ही राजे इकडे विशाळ गाड्याकडे पळवून जायचं. आणि हे ज्यावेळी सांगितलं ना शिवा काशीदला राजाने विचारलं अरे बाबा खाली तू चाललाय खरं पण सिद्धी जोहराने तुला मारलं तर? ती म्हणला राजे हो तुमच्यासाठी या स्वराज्यासाठी मी माझ्या प्राणाची आहुती राजे द्यायला तयार. शिवा काशीद म्हणतोय राजे मी या स्वराज्यासाठी माझा देह त्यागायला तयार आहे. खरं हो राजे मनापासून. अहो एक शिवा काशीद गेला तर लाख शिवा काशीद तुम्हाला मिळतील, पण एक छत्रपती गेले की महाराष्ट्राला दुसरे छत्रपती मिळणार नाही. हे उद्गार शिवा काशीदच्या मुखातले. शिवा काशीदला तो ड्रेस चढवला गेला, पालखीमध्ये बसवलं आणि शिवा काशीदला सिद्धी जोहराच्या भेटीला खाली पाठवले. सिद्धी जोहराच्या जवळजवळ शिवा काशीद गेले. तेवढ्यामध्ये त्यांच्या गुप्त हेराने बातमी आणली अल्लाह अल्लाह ये गजब हो गया, ये गजब हो गया. अरे क्या हो गया? ये नकली शिवाजी है, ये नकली शिवाजी है, असली शिवाजी तो भाग गया.
आणि मग त्या सिद्धी जोहर आणि शिवा काशीदला पुढे घेतलं. कोण आहे तू? ती म्हणला मी छत्रपती शिवाजी महाराज आहे. अरे कोण आहे? छत्रपती शिवाजी महाराज आहे. मला विचारलं शिवाजी? हो, जन्मताना मी शिवा काशीद म्हणून जन्माला आलोय, मरताना छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरतोय. किती माझं भाग्य आहे. मी शिवाजी महाराज म्हणून मरतोय, माझ्यासारखा भाग्यवान मीच आहे म्हणलं. त्यावेळी सिद्धी जोहराच्या सैन्याने तलवारी काढल्या आणि शिवा काशीदच्या देहाचे खांडोळी तुकडं 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 तुकडं. राजे बाजीप्रभूंनी पावनखिंड अडवली, ती विषय लांब आहे. राजे निघून गेले. शिवा काशीदचा मृत्यू झाला महाराज. आणि हे राजांना कळलं. मग राजांनी ठरवलं की सातारा जिल्ह्यामध्ये शिवा काशीदचं गाव आहे, त्या गावाला जायचं, त्याच्या आईला भेटायचं, त्याच्या पत्नीला भेटायचं. कारण मी राजा आहे, माझी जबाबदारी आहे, माझ्या प्रजेचं रक्षण करणं आहे, त्याचं कुटुंब चालवणं हे माझं काम आहे. राजाने निरोप दिला, मी शिवा काशीदच्या गावाला यायला लागलोय. गावामध्ये निरोप आला की छत्रपती शिवाजी महाराज आपल्या गावामध्ये यायला लागलेत. अहो गाव काय स्वच्छ केलं, रांगोळ्या हिन तीन तोरणं, सगळ्या गावामध्ये मंगलमय वातावरण निर्माण झालं. राजे येणार, राजे येणार, राजे येणार. प्रत्येकाला आनंद वाटू लागला, प्रत्येकाला आनंद वाटू लागला. आणि मग शिवा काशीदच्या आईला तर किती आनंद झाला. राजे येणार, राजे येणार, राजाबरोबर माझा मुलगा सुद्धा येणार. तिला माहित होतं का मुलाचा मृत्यू झालाय म्हणून? माहिती नव्हतं. तिनं 8 महिन्यापूर्वी लग्न झालेल्या आपल्या सुनेला पैठेवणीतली असणारी साडी काढली. अगं घाल, अंगावरती साडी घाल, नाकामध्ये नथ घाल, कपाळावरती कुंकू लाव, भांगामध्ये कुंकू भर. अगं राजा आपल्या गावात येणार आहेत, राजे आपल्या गावात येणार आहेत. राजे त्यांच्या गावामध्ये आले. राजे असे विशीतून आत आले, शिवा काशीदच्या घराकडे चालले. शिवा काशीदच्या आईनं लांबून राजाला पाहिलं की सुनेच्या हातामध्ये जी निरंजनी होती ती बाजूला काढली, घरात नेली, कपाळाचं कुंकू पुसलं, नाकातली नथ काढून घेतली, हातातल्या बांगड्या फोडून टाकल्या, पैठणी काढायला लावली, जुनी वस्त्र घालायला लावली. तिच्या लक्षात आलं की माझा मुलगा जिवंत असता तर राजांच्या बरोबर आला असता. माझ्या मुलाचा मृत्यू झालाय, माझा मुलगा नाहीये. आणि मग ती आली. आल्या आल्या राजाने विचारलं, आई तिच्या हातातून तुम्ही हे औक्षणाचं ताट काढून घेतलं? राजे मला माहित आहे काय झाले. ती म्हणजे माझा मुलगा जिवंत असता तर तो तुमच्या बरोबर आला असता. ज्या अर्थी राजे माझा मुलगा तुमच्या बरोबर नाही, त्या अर्थी माझ्या मुलाचं नक्कीच राजे मृत्यू झालेला आहे. आणि मग राजे त्यांच्या घरी बसले. जाताना राजे उठले. राजे म्हणले, आई आई तुम्हाला काय मागायचंय ते मागा. छत्रपतीला शिवा काशीदची आई म्हणली राजे. राजे म्हणले, आई तुम्हाला काय मागायचं ते मागा. त्यावेळी शिवा काशीदच्या आईनं दिलेलं उत्तर महाराज तुम्हाला सांगतो. ती म्हणली, राजे आमच्या घरी पोळ्याला, बैल पोळ्याला पुरणाच्या पोळ्या आम्ही करतो हो राजे. आणि माझा शिवा माझ्या हातच्या पुरणपोळ्या लय आवडीनं खायचा हो राजे. माझ्या शिवाला माझ्या हातच्या पुरणपोळ्या आवडत होत्या. राजे मला काही देऊ नका, सोने नको, नाणं नको, राजे काही नको, फक्त प्रत्येक वर्षी बैल पोळ्याला या आणि माझ्या हातच्या तुम्ही पुरणपोळ्या राजे खा. काय मागणं मागितलंय त्या मातेनं राजांपाशी बघा. एवढा आपला मुलगा जाऊन सदा छत्रपतींना काय म्हणते, राजे माझं एवढं मागणं मान्य करतात. आणि त्यावेळेस पासून जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज होते तोपर्यंत एकही वर्षी न चुकता पोळ्या दिवशी शिवा काशीदच्या गावाला जाऊन त्यांच्या आईच्या हातच्या माझ्या राजांनी पुरण पोळ्या महाराज खाल्ल्यात. असं महाराज या ठिकाणी देवाकडे मागावं, असं संताकडे मागावं. आपला प्रपंच व्हावेला असं मागू नये, आपलं आत्मकल्याणाचंच मागावं. आणि तेच नामदेवरायांनी अच्छा अभंगातून महाराज मागितलं. काय मागितलं? हेची देवापै मागत चरण सेवा खंडित, वासदेवा पंढरीचा सदा संग हरिदासांचा.
जन्म होका भलते याती वळी न चुकती. नामा म्हणे कमलापती हेच देई बुडता बुडती. ज्ञानेश्वर